तुम्हाला टक्कल असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। वयाच्या 25 मध्येच अनेकांचे केस गळू लागलेत, काहींना तर 30शीतच टक्कल पडू लागले। या सगळ्या गॉनकिस लोकांसाठी ही खास खुशखबर आहे। तैवानमधील संशोधकांनी एक नवीन सिरम बनवलंय। हे सिरम आहे ते वापरलं की अवघ्या 20 दिवसात डोक्यावर केस उगवतील असा त्यांचा दावा आहे। पाहूयात त्याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट। काय सांगता, तुम्हालाही पडते टक्कल? गॉन केस वाल्यांसाठी नवी शक्कल। तैवानी सिरम लावा, 20 दिवसात केस वाढवा। भावा, डोक्यावर धावपट्टी बनतेय आणि त्यावरून विमान उडण्याआधी लगीन करून घे रे, नाहीतर लग्नातल्या अल्बम मध्येही टक्कल दिसेल। असे डायलॉग हल्ली लय पोरांना ऐकावे लागतात। कारण प्रदूषण, जंक फूड, बिघडलेल्या लाईफस्टाईल आणि काही जणांची जेनेटिक हिस्ट्री यामुळे टक्कल पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। अशा बाला लोकांसाठी ही खास खुशखबर। तैवानमधल्या संशोधकांनी अनोखं नैसर्गिक सिरम तयार केलंय। हे नैसर्गिक सिरम वापरल्यास केसांची वाढ अवघ्या 20 दिवसात होते, असं संशोधन नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीने केलंय। सिरमचा हा प्रयोग आधी उंदरांवर केला गेला, पण त्यानंतर तैवानी संशोधक प्रोफेसर सुंग जान लिन यांनी या सिरमची चाचणी स्वतःवरही केली। त्याला यश मिळालं। नैसर्गिक फॅटी ऍसिड पासून बनवलेले हे सिरम आणखी काही टेस्ट नंतर लवकरच बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल। नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी संशोधकांनी हे सिरम बनवले। सिरम त्वचेवर लावल्यास केसांची वाढ होते। हायपरट्रायकोसिस प्रक्रियेद्वारे केस वाढतात। त्वचेला इजा किंवा जळजळ झाल्यास वेगाने केस वाढतात। तैवानच्या संशोधकांनी उंदरांवर आधी प्रयोग केला। उंदरांच्या पाठीवर सोडियम डोडेसिल सल्फेट लावलं। उंदरांच्या त्वचेची जळजळ होऊन नवीन केस उगवले। जिथे सिरम लावलं होतं तिथे केसांची वाढ झाली नाही। हे आता नवीन संशोधन झालं आहे। त्याच्यात त्यांनी ते नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहे, त्यांनी हा शोध लावला आहे। पण तो शोध त्यांनी ॲनिमल्सवर लावलाय सध्या, कारण त्या सिरममध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या फॅट सेल्सला जनरेट करून जे काही ॲसिड्स जे गरजेचे आहेत ते आपल्या जे डॉर्मंट फॉलिकल्स आहेत त्यांना पुन्हा जीवन द्यायचं असं त्यांचं क्लेम आहे। पण आता सध्या ते ॲनिमल्सवरतीच त्याचा स्टडी आहे। जर ते झालं तर अतिउत्तम, पण ॲनिमल्स नंतर क्लिनिकल ट्रायल्स होतील, ह्युमनवरती स्टडीज होतील, त्याच्यानंतरच त्याच्यावर आपण काही सांगू शकतो। पण जर ते झालं तर रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या याच्यात नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निकमध्ये हेअर ग्रोथसाठी अतिउत्तम राहील। सेल मेटाबॉलिझम या जर्नलमध्ये या संदर्भातील शोधनिबंध प्रकाशित झाला। हे संशोधन करणारे प्रोफेसर सुंग जान लिन यांनी स्वतःच्या मांड्यांवर अल्कोहोलमध्ये विरघळलेलं हे फॅटी ऍसिड लावलं। त्यांच्या केसांची वाढ झालेली दिसली। त्यांनी या सिरमचं पेटंटही घेतलंय। मानवी त्वचेच्या वेगवेगळ्या पॅटर्नवर त्याचे प्रयोग सुरू आहेत। ते यशस्वी ठरले की हे सिरम बाजारात येईल। तुम्हाला या सिरमची ट्राय करायची असेल तर नक्की करा, पण त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका। निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।